बातमी आता खान्देशमधून जसे सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते नाराज आहेत तसंच धुळ्यामध्ये देखील काँग्रेसचे नाराज नेते आहेत। जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीकडे पाठ फिरवली। धुळ्यातून श्याम सनेर लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र डॉक्टर शोभा बच्चाव यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे। ते अजूनही काँग्रेस पक्षात असले तरी त्यांनी उमेदवाराला विरोध कायम ठेवला, त्यामुळे ते प्रचारातून अलिप्त आहेत। एकूणच सांगलीप्रमाणेच धुळ्यातही काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे, कारण शोभा बच्चाव या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत, बाहेरचा उमेदवार दिला आहे, त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज झालेले आहेत। त्यामध्ये श्याम सनेर जे ज्येष्ठ नेते आहेत ते देखील नाराज आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं श्याम सनेर हे नाराज होते। आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला देखील ते उपस्थित राहिले नाहीत। शोभा बच्चाव यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे, शोभा बच्चाव या माजी मंत्री आहेत आणि त्या नाशिकच्या आहेत, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातला बाहेरचा उमेदवार धुळ्यात दिल्यामुळे धुळ्यातले काँग्रेसचे नेते नाराज आहेत। त्यामध्ये श्याम सनेर यांचा देखील समावेश आहे। त्यांनी आज मवेच्या बैठकीकडे देखील पाठ फिरवलेली आहे। पक्षात असूनही श्याम सनेर हे प्रचारापासून अलिप्त आहेत। मवियाच्या बैठकीकडे देखील ते फिरकले नाहीत, मग त्यामुळे धुळ्यामध्ये काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे। आता ही नाराजी कशी दूर होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्यानं धुळ्यातले काँग्रेसचे नेते नाराज आहेत। शोभा बच्चाव या बाहेरच्या उमेदवार आहेत, नाशिक जिल्ह्यातल्या आहेत, बाहेरचा उमेदवार आमच्यामध्ये लादला अशी त्यांची भावना आहे काँग्रेस नेत्यांची।